डिसेंबर 2024 लागवड केलेला बुडातला जो आहे तो अशा पद्धतीनं आम्ही PDN 15-0-12 ची जी आहे ते ब्रिक्स घेतली 21.8 आली. म्हणजे ओरिजिनल जो काही इकडचा हा आहे 10,001 त्याच्यापेक्षा 4 ते 5 पॉईंट जे आहे ते हे कमी आहे. हे अशा पद्धतीनं ह्याला सुद्धा जे आहे ते आता आणखीन तुरे जे आहे ते नाहीत फुटलेले. 12 महिने झाले असले तरी तुरे जे आहे ते आणखीन चालू नाही दिसत आहेत तुरे यायला. पण एवढं हे ह्याला जे आहे ते फुटवे वगैरे जास्त वाटत नाहीयेत, जिरून गेल्यासारखं म्हणतायत. पण आता बघा हळूहळू इथं पुढे जर बघितलं ना आपण तर हळूहळू ह्याला सुद्धा तुरे जे आहे ते यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आता ह्याची फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी जी पण जे काय म्हणतो आपण इन्फ्लुएन्स आता चालू झाला, म्हणजे ही पण बऱ्यापैकी जे आहे ते हे चालू झालेलं आहे. आता हेच जर बघितलं तर इथं ह्या ठिकाणी जे आहे ते 21.4 जे आहे ते ह्या पद्धतीनं ह्याची आलेली आहे. तर हे जे आहे हे वरचं घेतला 7वं 8वं पान सोडून 1 2 3 चौथं जे आहे ते हा कांडा आहे. तर तिथला हा ब्रिक्स 20.2 असं धरा ह्याला. शेतकऱ्याला ही 10,000 शेतकऱ्याला परवडतंय बरं का, म्हणजे वजन त्याचा नंबर 1 होतंय. आता 8वं पान सोडून जे आहे ते त्याच्या खालचं एक वाड जे आहे त्याचं एक घेतोय. तुम्ही रिक्षा इथं बी म्हणलं तरी त्या पॉइंटला जरी म्हणलं तरी इथं रिक्षा आणता येते ना. हा साहेब 15,006 15,002 इथं जे आहे ते 19.6 अशा पद्धतीनं आलेलं आहे. 1:1 रेशो जे म्हणतात तर ते मेंटेन होत नसतंय. खाली जर बघितलं तर तो 21च्या रेंजमध्ये होता आणि इथं 19.6 आहे. आता इथं तसं पाहायला गेलं तर म्हणजे बऱ्यापैकी आता ह्याला हे चालू तुरे जे आहे ते चालू झालेले आहेत.